मॅचेस ऑन सामना सुरू होतोय. ओपनिंग पर मॅच मध्ये दाखल झालेल्या आघाडीसाठी आपण बघत आहोत पारंपरिक जोडी आता मैदानावरती मार्गस्थ झाले. स्वर्गीय गुरुनाथ म्हात्रे प्रतिष्ठान एरंजाड क्रिकेट संघाकडून आघाडीसाठी विकी आणि त्याचे सोबत देतात मयूर. सामना सुरू होतोय तर गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत रोशन. ऑल इज सेट. पहिला बॉल. पहिल्या बॉलवर आक्रमण केलंय. पहिल्या बॉलवरती हवाई यात्रा. पहिल्या बॉल न घेतली गगन बरारे आणि निघालाय बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ कट टू कट इट, क्लिअर इट, यूज इट. फर्स्ट बिग ब्लो, सिक्सर. षटकाराला मात्र डाव सुरू होतोय, किंबहुना खातं खुलं होतंय. 6 धावे सोबत सध्या संघाचा श्री गणेशा. पहिल्याच बॉलवर विकी मात्र बरसताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला बॅट अँड पॅड मध्ये बॉल समोर ड्राईव्ह केला मिडॉन आतमध्ये लॉंग ऑफला. फिल्डर बॅकअप साठी उपस्थित झालेत लॉंग ऑनच्या दरम्यान. जोपर्यंत बॅकअप केलं जाईल मिळते एक सिंगल धाव आणि या सिंगल धावे सहित सध्या स्कोर सध्या आपण बघत आहोत 7 ऑन बोर्ड, 7 धावा सध्या दाखल करते. स्ट्राईक आता रोटेट. यावेळेला समोर ड्राईव्ह केल्या बॉल लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित झालेत. मिळते एक सिंगल धाव. सिंगल धावेसोबत मयूर यांचं व्यक्तिगत खातं खुलं झालंय तर सांघिक धावफलक मात्र पुढे मार्गस्थ होतोय. स्वर्गीय गुरुनाथ म्हात्रे प्रतिष्ठान एरंजाड क्रिकेट संघाचं 8 ऑन बोर्ड, 8 धावा याच बरोबर सध्या स्कोर बोर्डवर. बॅकफुटवर गेले, कट केला बॉल बॅकवर्ड पॉइंटला मिसफिल्ड. चान्स सिंगलचा घेतलाय विकीनं आणि आता सिंगल धाव तितक्याच सहजरित्या कंप्लीट झालेली आहे. सो या सिंगल धाबे सहित सध्या धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाली आहे ती 9 ऑन बोर्ड. 9 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. बॅटची कडा घेत बॉल मागे निघालाय. बॅकअप आलाय मात्र एक धाव रोखता आली नाही. सिंगल धावेसोबत सध्या धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाली ती 10 ऑन बोर्ड. 10 धावा सध्या स्कोर बोर्डवर. दहा धावा धावफलकावर. समोर स्ट्रेट बॅटर डाऊन दी ग्राउंड, स्वीट साऊंड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक धमाका, रॉकेट इट, सिक्सर. विकी पहिल्या षटकात बरसताना पाहायला मिळत आहेत. षटकारासोबत सध्या टीमची टोटल आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 16 ऑन बोर्ड. 16 धावा सध्या स्कोर बोर्डवर. आयवा झेल देखील अत्यंत क्रीडा रसिकांना संपादित केला. विनंती आहे या राज मोबाईल अँड एंटरप्राइजेस यांच्या वतीनं आकर्षक एअरबिट्स आपण गिफ्ट देतो. लगेचच आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या संपर्कात या आणि ते आकर्षक एअरबड्स गिफ्ट स्वीकारा. पहिलं षटक सुरुवात षटकारानं, शेवटी षटकारानं 16 धावा पहिल्या षटकांत धावफलकावरती बनलेले आहेत. षटक आता सुरू होते दुसरं. विनोद गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. चला वेळ जास्त जातोय, स्पीडअप अपेक्षित आहे. रोज या वेळेला आवर्त घेत असतो आम्ही, मात्र आज थोडा उशीर झालेला आहे. आज ओपन ग्रामीणचे संघ फार दूरवरून येत आहेत, त्याच कारणास्तव जास्त वेळ गेलेला आहे. मात्र आयोजकांनी तरी देखील फर्स्ट राऊंड ॲज पर डेली शेड्यूल 5 ओव्हर आणि त्यानंतर सेकंड ओव्हर 3 ओव्हर ज्यामध्ये कपात केली नाही त्याबद्दल आयोजकांचं विशेषत्वानं आपण आभार व्यक्त करूयात. बॉल तयार. विनोद खाली राहायला बॉल निघालाय थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. अनइव्हन बाउन्स जी उचली अपेक्षित होती साकरेनवरती मयूरला, ती उचल्या बॉलवरती मिळाली नाही. शूटर बॉल इन फ्रंट ऑफ स्टंप. एसटी रक्षकाच्या भूमिकेत सध्या आपण बघत आहोत बिहाइंड द विकेट.
तेजस शेलारला, ज्यांचं चांगलं बॅकअप आलंय आणि सध्या डॉट बॉल नव्हते. छोटेखानी कमबॅक टीम भूमी 11 कुंदेच्या सोबतीनं गोलंदाज विनोदचं. दिशा दिली स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका आहे, वेगाला आता दिले उत्तर आणि बॉल करतोय बॅकवर्ड स्कोर लेग. सी मारे ती सफर मयूर यांच्या बॅटमधून येतोय हा मनमोहक चौकार. सनल गोरले सर, आयवा जेल तुम्ही संपादित केलेला आहे. आपले इयरबड्स कलेक्ट करा. चौकारासोबत सध्या 20 धावा धावफलकावर. आता स्विच इट अपील झालं, मात्र पंचांनी सरते शेवटी इम्पॅक्ट पाहिलेला आहे तेच सांगतायत पंच. एक धाव आणि सिंगल धाव्यासोबत सध्या धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाली ती 21. 21 धावा सध्या स्कोरबोर्डवर. विकीकडे आता स्ट्राईक आहे, ज्याला एअर स्ट्राईक अधिकची पसंत आहे आणि तो फलंदाज सध्या आपण बघत आहोत स्ट्रायकर एंडला. ऑन साइडला पॉवर पाकिट. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल होतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या छुमंतर. विकी यांच्या बॅटमधून आणखीन एक विस्फोट विध्वंसक षटकार. या षटकारासोबत मात्र सध्या धावफलक वेगाने पुढे फ्लाय होतोय. 27. 27 धावा सध्या स्कोरबोर्डवर. विकी नावाचं वादळ सध्या मैदानावरती नीरव शांततेत घुंगावतंय आणि त्या वादळाचा चांगला तडाखा सध्या बसलाय टीम भूमी 11 कुंदे क्रिकेट संघाला. विकीला रोखणं आता फलंदाजांसाठी जिकरीचं बनलेलं आहे. शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटवर गेले, पूल केला. मिड विकेटला फिल्डर थोडे दूर आहेत. एक सिंगल मरली आहे. सेकंडसाठी चान्स मयूरनं घेतला होता, मात्र विकीनं तुर्तास जो का ओळखलेला आहे स्पष्ट नकार त्याच्या वतीनं करण्यात आलेला आहे. तोपर्यंत मिळतीये एक सिंगल धाव आणि सिंगल धावेसोबत सध्या टीम सरकतीये पुढे. स्वर्गीय गुरुनाथ म्हात्रे स्मृती प्रतिष्ठान एरनजाड 28 ऑन बोर्ड. 28 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 1 टू गो. पहिल्या इनिंगचे 7 बॉल अजूनही बाकी आहेत. सनी राणे सारख्या विस्फोटक बॅटरचं येणंही बाकी आहे. हुक केल्या बॉल लॉंग लेगला. चेसा फिल्डर साठी पोहोचले होते, बॉलच्या खाली मात्र कॅच ड्रॉप. 2 धावा बनलेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न विकी कडून होतोय आणि स्ट्रायकर एंडला डायरेक्ट हिट. काम तमाम. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न तो मात्र अंगलट आलाय. क्रिकेटमध्ये गरजेचा असतो तो संवाद आणि संवाद मधून बाजूला सरलाय. झालाय मैदानावरती वाद. फलंदाज विकी झालाय धावबाद. पहिला धक्का टीम स्वर्गीय गुरुनाथ म्हात्रे प्रतिष्ठान एरनजाड क्रिकेट संघाला. फलंदाज बाद.
आणि त्यांची सोबत देत आहेत भूषण. चला फिल्डिंग सेट करा, जास्त वेळ घेऊ नका. चला टीम मॉडेल नको, टीम एरंजाड फिल्डिंग लगेचच सेट करा. ऑलरेडी ओपनर्स दाखल झालेले आहेत. वेल आज ऑलरेडी जास्त गेलेला आहे वेळेच्या बाबतीत. आता आपलं सहकार्य अपेक्षित आहे. नेक्स्ट मॅच ऑनगोईंग मॅच मधील विनर आणि त्यांच्या विरोधात संघ फाईट करेल. जय भोजेश्वर साई वालिवली. बेलपाड्यानं पहिल्या मॅचमध्ये 55 धावा बनवल्या होत्या. या मॅचमध्ये 42 बनवल्यात. टीम एरंजाडनं त्याच कारणास्तव हायेस्ट टीम टोटलचा जो बेनिफिट आहे तो आता मिळाला आहे ॲज पर टुर्नामेंट रूल. टीम जनमान बेलपाडाला आणि तो संघ थेट बक्षीस पात्र फेरीत दाखल झालेला आहे. आणि नेक्स्ट मॅचमध्ये या चालू सामन्यातील विजेता आणि त्यांच्या विरोधात जे भोजेश्वर साई वालिवली इन ॲक्शन असेल. रेडी राहा साई वालिवली. सनी गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. ओपनिंग पेऱ्या मॅच मध्ये दाखल झालेले लेफ्ट बॅटर भूषण आणि त्यांनी सोबत देत आहेत रोशन. सामना सुरू होतोय दुसरा डाव. या उपस्थित सर्वांच्या वतीनं दोन्ही टीमला या सामन्याच्या दृष्टिकोनातून आपण देऊयात ऑल द बेस्ट. मॅच इज ऑन. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. गेम इज ऑन. पहिला बॉल बॅकफुट वर गेले, पूल केलाय आणि पूल ठरलाय सक्सेसफुल. निघालाय बॉल एक टप्पा घेत बरोबर खेळाडू कक्षाच्या दिशेनं. वन बाउन्स ओव्हर दी रोप. येतो द चौकार. चौकारानं मात्र खातं खुलं होतंय. भूषण सध्या पहिल्या बॉलवरती आक्रमण करताना पाहायला मिळत आहेत. यावलेला चांगल्या लेंथवर टाकलाय बॉल. कटरचा वापर टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत निघालाय बॉल. थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं डॉट बॉलची झाली आहे सांगता. चौकारानंतर झालं छोटेखानी कमबॅक झाले, छोटेखानी वापसी. गोलंदाज सनी कडून धाबा सध्या स्थिर 4. अर्ध्या विकेटवर टाकलाय बॉल. लाईन इथे खराब आहे. पंच सांगतायत वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव सध्या धावफलकावरती जोडली जाईल आणि एक्स्ट्रा धावेसोबत सध्या धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकी झाली ती 5. 5 ऑन बोर्ड. ऑफसाइडला पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. थोडी मिसफिल्ड. तर बॅकअप आलाय एक बॅटर रोशनला. कडाक्याची थंडी त्यातल्या त्यात आज वेळही 4 रजनींच्या तुलनेत जास्त गेलेला आहे. या वेळेला सारं काही शट ऑफ झालेलं असतं ॲज पर डेली शेड्यूल. पण आज या सामन्यानंतरही 2 मॅचेस पेंडिंग आहेत. आज 3:30 फिक्स आहेत. इतक्याला टेनक्रिक लाईव्ह आमची बदलापूरला पोहोचलेली असते. स्वीपचा प्रयत्न होता. कमी गतीने टाकलाय बॉल. फिंगर मोड केलेत. लाईन इथे चांगली आहे. आलाय आणखीन एक डॉट बॉल. तो गोलंदाज सनीच्या माध्यमातून. धाबा सध्या स्थिर आहेत. स्कोर सध्या 6. स्टील 2 टू गो. शफलवर खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समनला फॉलो केलेला आहे. खोलात टाकलाय बॉल. जसे ऑफटॉमच्या बाहेर शफल झाले. गोलंदाज तितकाच चपल आहे. फॉलो करत असताना रोशनला बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल आता त्याने टाकलाय. चौकारानं षटकाची सुरुवात जरूर झाली मात्र सध्या दबदबा गोलंदाज सनीचा. फुल टॉस गॅप मध्ये चाललाय बॉल. लगोन आणि काऊ कॉर्नरच्या दरम्यान 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित पाहत आहेत आणि फक्त पाहतच राहतील. भूषणनं चौकारानं सुरुवात केली तो रोशननं केली आहे पहिल्या षटकाची. चौकारानं सांगता एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पाठलाग सुरू आहे 43चा. पहिल्या षटकात बनल्या गेल्या 10-12 बॉल आणि आता विजयासाठी 33 धावेची आवश्यकता.
पहिला बॉल बॅटची कडा घेत मागे निघाला. शॉट थर्ड मॅनला बॅकअप आलेला आहे. मिळते एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेसोबत सध्या धावसंख्या एकूण अंकित झाली ती 11. षटक क्रमांक दुसरं मार्गच होते. वेदांत गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. डॉट बॉल आणि डॉट बॉल सध्या झाले छोटेखानी वापसी. 11 धावा सध्या स्कोर बोर्डवर बनलेल्या आहेत. बॉल तयार. वेदांत शॉट ऑफ गुड लेंथ. विकेट किपर बीट. धाव हवी आहे आणि अखेर धाव घेण्याच्या प्रयत्नात आता नॉस्ट्राकरीनला रोशन धावबाद झालेले आहेत. फलंदाज बाद होतोय आणि लागलाय मैदानावरती धक्का. पहिला तो टीम भूमी 11 कुंदेला. येस इट इज. व्हाईट बॉल साठी आता रिव्ह्यूची मागणी मात्र झालेली आहे. व्हाईट बॉल अँड ऑल्सो 1 फॉर द ओव्हर हा कॉल आता करण्यात आलेला आहे. ओव्हर द बॅटर रेड हा बॉल होता. जास्त उंची होती तेच पंच निर्देशित करतायत. वाईड +1 फॉर द ओव्हर प्लस रनआउट. धावा 12 बनलेले आहेत. नवीन बॅटर संकेत आता बॅटिंग साठी दाखल झालेत. ही महत्वाची जोडी आहे. ही इम्पॉर्टंट पेअर आहे टीम भूमी 11 कुंदेची. बॉल दोनच झालेले आहेत. 1 डॉट अँड देन वाईड +1 फॉर द ओव्हर अँड रन आउट. स्कोर 12. 12 ऑन बोर्ड. यावेळेला समोर ड्राईव्ह केल्या. बॉल फिल्डर उपस्थित. चान्स रनआउटचा डायरेक्ट हिट. कुड बी डेंजरस. ओव्हर थ्रो. सेकंड रनचा कॉल आहे आणि आता दुसरी धावही बनेल. मयूर होते मिड ऑफला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्यांचा सुरू होता मात्र यष्ट उद्ध्वस्त करता आल्या नाही. बॉल थोडा बाजूला गेला. गोलंदाजाचं बॅकअप थोडं खराब आलं. सेकंड रनचा चान्स जो बनला, जी संधी बनली त्या संधीचं सोनं झालेलं आहे. 2 धावे सहित सध्या 14 धावा स्कोर बोर्डवर. 9 बॉल आता मॅच मध्ये 29 29 धावेची आवश्यकता. शॉट ऑफ गुड लेंथ. पूल करण्याचा प्रयत्न. पोझिशन मध्ये फार लवकर आले. थोडा उशीर केला चेंडूच्या रेषेमध्ये येण्यासाठी. त्याच कारणास्तव हा डॉट बॉल आलेला आहे. वेदांत यांची जबरदस्त कामगिरी. डॉट बॉल. धावा सध्या स्थिर. 14 धावा पाहायला मिळतात स्कोर बोर्डवर. जय भोजेश्वर साई वालिवली कॅप्टन रिपोर्टिंग करा. आणखीन एक चांगला बॉल. बीट झालेत बॅटर. बीट झालेत विकेट किपर. डॉट बॉलची झाली आहे सांगता. समाप्ती झाली आहे ती निर्धाव चेंडूची. आणि आता आय थिंक बॅटिंग करणाऱ्या टीमनं DRS वापरात आणलेला आहे. चला ऑफिशियल अंपायर रिव्ह्यू बाबत काय कन्फर्मेशन आहे स्कोरलेग अंपायर. कॅन्सल. बॅक टू बॅक सेकंड डॉट. धावा सध्या स्थिर. 14 धावा स्कोर बोर्डवर. भूषण सारख्या विस्फोटक फलंदाजाला वेदांत मात्र रोखलेलं आहे.
यावेळेला ड्राईव्ह केला बॉल समोर, क्षेत्ररक्षक उपस्थित, एकच धाव, सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. सेकंड साठी चान्स घेतलाय आणि आता रनआउटच्या स्वरूपात माघारी परत आहेत ते भूषण. याचबरोबर षटकाची झाली सांगता धावा धावफलकावरती एकंदरीत बनला गेल्या त्या आफ्टर एंड ऑफ सेकंड ओव्हर 15 आणि आता विजयाचं समीकरण 6 चेंडू पाठलाग 43चा सुरू आहे. अजूनही 28 धावेची आवश्यकता. 6 चेंडू 28 धावा. चला टीम एरनजाड वेळ जास्त खर्च होतोय, स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. 6 चेंडू 28. नवीन बॅटर तेजस बॅटिंग साठी दाखल झालेले आहेत. संकेतकडे स्ट्राईक आहे, तर शेवटच्या षटकात संघ कर्णधारांना आता जबाबदारी दिली आहे उमेशवर. जय भोजेश्वर साई वालेवली कॅप्टन संपर्कात या आयोजकांच्या. यानंतर लगेचच जसा चालू सामन्याचा निकाल जाहीर होतोय आपण टॉस कव्हर करतोय. 15 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. पहिलं षटक 10 धाब्याचं वेदांत यांची मात्र निर्णायक. दुसऱ्या षटकात जबरदस्त कामगिरी, चांगली वापसी, अवघ्या 5च धावा त्यांच्या वतीने खर्च झालेल्या आहेत. त्याच कारणास्तव सध्या फ्रंट सीटवर या मॅच मध्ये आपण बघत आहोत. टीम स्वर्गीय गुरुनाथ म्हात्रे प्रतिष्ठान एरनजाडला. 6-28 गोलंदाज तयार. पहिला बॉल फॉलो केलेला आहे बॅटरला, बरोबर खोलात टाकला. लेंथकडे पाहतच राहिलेत संकेत, इतका वेगवान बॉल होता, हात खुले करण्याची संधीच दिली नाही. डॉट बॉल. 5 चेंडू आता 28 धावेची गरज. स्लोवर वन शफल झाले, आता आक्रमण केलंय, लाईन पिक केली, पाठवलाय बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. युजिट सिक्सर. या षटकारासोबत सध्या स्कोर 21 धावा सध्या पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती विजयाचं समीकरण आता 4 चेंडू 22 धावेची आवश्यकता. संकेतकडे ती क्षमता आहे, संकेतकडे ती गुणवत्ता आहे, मात्र आपल्या क्षमतेला गुणवत्तेला संकेतला न्याय द्यावा लागेल. एक फिल्डर आता क्लोज सेट करण्यात आलेला आहे. यावेळेला ऑन साइडला बॉल हवे ते फिल्डर उपस्थित, झेल घेण्याचा प्रयत्न तो फसलाय आणि अखेर बॉल सीमारेषा ओलांडतोय. कन्फर्मेशन येते पंचांचं. या येत आहेत 4 धावा, चौकार. चौकारासोबत सध्या 25. संघानं अभिनंदन टीम एरनजाड, टफ अँड हार्ड लक टीम भूमी 11 कुंदे. चला हँडशेक करा दोन्ही टीम आणि तदनंतरचे मैदान तुम्हाला सोडायचंय.